नमस्कार. एम प्रोडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती. आपण आता मकर संक्रांतीच्या सणाबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. ज्योतिष तज्ज्ञ जे आहे त्यांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे. त्यामुळे 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे. सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीला असणार आहे. यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येणार आहे. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण असणार आहे. आपण आता पूजा मुहूर्त पाहूया. पुण्यकाळ मुहूर्त आहे 7:15 ते 12:30 कालावधी आहे 5 तास 14 मिनिटांपर्यंत. महापुण्यकाळ मुहूर्त आहे 7:15 ते 9:15 हा कालावधी आहे 2 तास. आणि संक्रांत क्षण आहे 2:31 जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमावर आधारित पंचांगाच्या द्वारे केली जाते, परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. तर यानंतर दिवस मोठे होत जातात आणि रात्रही छोटी होत जाते. मकर संक्रांतीचे महत्त्व आपण आता जाणून घेणार आहोत. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार आपण जर पाहिलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. कारण शनी मकर व कुंभ राशीचा हा स्वामी आहे. तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीची जुळलेला आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूंचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीलोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला. आणि अजून दुसरे एक कारण म्हणजे नवीन पीक आणि नवीन ऋतूचे आगमन. यामुळे ही मकर संक्रांत उत्सवात साजरी केली जाते. पंजाब, यूपी, बिहार तसेच तामिळनाडू आणि आपल्या महाराष्ट्रात ही वेळ पीक काढण्याची असते. म्हणून शेतकरी मकर संक्रांतीला आभार दिवसाच्या रूपात ही साजरी करतात. शेतात गहू आणि धान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीची परिणाम असते, परंतु हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाने त्यांना मिळालेले असते. पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये मकर संक्रांतीला लोहडीच्या नावाने साजरी केली जाते. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीवर खिचडी बनवली जाते, तर काही ठिकाणी दही चुडा आणि तिळीचे लाडू बनवले जातात. या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर असे मानले जाते की जोपर्यंत सूर्य पूर्वेपासून दक्षिणेकडे जातो त्या वेळात सूर्याच्या किरणांना खराब मानले गेले आहे, परंतु जेव्हा सूर्य पूर्वेपासून उत्तरेकडे आगमन करायला लागतो तेव्हा त्याची किरणे आरोग्य आणि शांतीला वाढवते. यामुळे साधू संत आणि ते लोक जे आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहे त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते. जर सरळ शब्दात सांगितले गेले तर जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जातो. स्वतः भगवान कृष्णाने
गीतामध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या 6 महिन्याच्या शुभकाळात जेव्हा सूर्यदेव उत्तरायण होते तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते. अतः ह्या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. महाभारत काळाच्या वेळात भीष्म पितामह ज्यांना इच्छा मृत्यू वरदान प्राप्त होते त्यांनीही मकर संक्रांतीच्या दिवशी शरीर त्याग केले होते. हे तर तुम्हाला माहितीच असेल आणि नसेल माहिती तर आता तुम्हाला माहिती झालेच असणार. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते, मकर संक्रांतीने बरेचसे सण जोडले गेलेले आहेत. भारतात मकर संक्रांतीच्या काळात जानेवारी महिन्यात नवीन पीक येते. या संधीने शेतकरी नवीन पिकाची छाटणी करून या सणाला धूमधडाक्याने साजरे करतात. भारतात प्रत्येक राज्यात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जाते. पोंगल या नावाने मकर संक्रांती साजरी केली जाते. ती तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात साजरी केली जाते. एक महत्त्वपूर्ण हिंदू पर्व आहे. पोंगल म्हणजे विशेष रूपात तेथील शेतकऱ्यांचे पर्व आहे. यावेळी पीक कापणी झाल्यावर लोक आनंद व्यक्त करण्यासाठी पोंगलचा सण साजरा करतात. पोंगल सण तामिळ महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे जानेवारीच्या मध्यांत साजरे केले जाते. 3 दिवस चालणारे हे पर्व सूर्य आणि इंद्र देवाला समर्पित करतात. पोंगलच्या मध्यात लोक चांगला पाऊस, उत्तम जमीन आणि उत्तम धान्य यासाठी परमेश्वराकडे आभार प्रकट करतात. पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी कचरा जाळला जातो. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी पशुधनाला पूजले जाते. उत्तरायण खास करून गुजरातमध्ये साजरा केला जाणारा पर्व आहे. नवीन पीक आणि ऋतूच्या आगमनाने हे पर्व 14 आणि 15 जानेवारीला साजरे केले जाते. या सणाला गुजरातमध्ये पतंग उडवली जाते. सोबतच पतंग महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात जे जगभरात प्रसिद्ध आहे. उत्तरायण पर्वावर उपवास ठेवला जातो आणि तीळ व शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते. लोहरी विशेष रूपात पंजाबमध्ये साजरा केला जाणारा पर्व आहे जे पिकांच्या छाटणीनंतर 13 जानेवारीला खूप उत्साहात साजरा केला जातो. या प्रसंगी संध्याकाळी होलिका दहन केले जाते आणि तिळगुळ आणि मका अग्नीला भोग स्वरूपात अर्पण केले जाते. आणि माघ भोगली बहु आसाममध्ये माघ महिन्याच्या संक्रांतीच्या पहिल्या दिवशी माघ बिहू म्हणजे भोगाली बिहू पर्व साजरे केले जाते. भोगाली बिहूच्या वेळी खानपान उत्साहात केले जाते. यावेळी आसाममध्ये तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस खूप पिकतो. अशा प्रकारच्या व्यंजन आणि पक्वान्न बनवून खाल्ले जाते. भोगाली बिहूच्या वेळी टेकेली भोगा नावाचा खेळ खेळला जातो. सोबतच म्हशींचे भांडणही होतात. आणि अजून एक म्हणजे बैसाखी. हे तुम्ही ऐकलेच असेल. बैसाखी पंजाबमध्ये शीख समुदायात साजरा केला जाणारा सण आहे. बैसाखीच्या मुहूर्तावर पंजाबमध्ये गहू काढला जातो आणि शेतकरी खूप आनंदित होतात. गव्हाला पंजाबमध्ये शेतकरी कणक म्हणजे सोने मानतात. बैसाखीच्या वेळी पंजाबमध्ये मेळावा लागतो आणि लोक नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. नदी व सरोवरामध्ये आंघोळीच्या नंतर लोक मंदिरात आणि गुरुद्वारेमध्ये दर्शनाला जातात. चला तर आपण आता बघूया मकर संक्रांतीच्या परंपरा. हिंदू धर्मात गोड पक्वान्नाला सोडले तर सण अपूर्ण आहेत. मकर संक्रांतीवर तीळ आणि गुळाचे लाडू आणि घराघरामध्ये पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे. तिळगुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला खूप ऊब मिळत असते आणि हे आरोग्यासाठी खूप उत्तम असते. मकर संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हटले जाते. आणि ज्या व्यक्तीसोबत काही कटुता असते ती दूर केली जाते व नवीन सुरुवात लोक या शुभ सणापासून करतात आणि एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरुवात करतात. असे म्हटले जाते की गोड खाल्ल्याने वाणीमध्ये गोडवा येतो आणि व्यवहारामध्ये
मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो. तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोबतच देशभरात बऱ्याच राज्यांमध्ये मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. लगातार 3 दिवस आकाशात रंगीबिरंगी पतंग उडवल्या जातात आणि रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात. या काळात पूर्ण आकाश सुंदर असते व लोकही खूप प्रसन्न असतात आणि पतंग उडवण्याच्या उत्सवात असतात. या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तू देत असतात. त्याला संक्रांतीचे वाण असेही म्हटले जाते. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत केला जातो. आपण आता थोडंसं तीर्थदर्शन आणि मेळावे बद्दल जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या प्रसंगी देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये मेळावे लागतात. खास करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारत या ठिकाणी मेळावे आयोजन केले जाते. या क्षणी लाखो श्रद्धाळू गंगा आणि अन्य पावन नदीच्या तीरावर स्नान आणि दान धर्म करतात. पौराणिक मान्यतेनुसार स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो मनुष्य मकर संक्रांतीच्या दिवशी देह त्याग करतो त्याला मोक्ष प्राप्त होते आणि तो जीवन मरणाच्या गोष्टीतून मुक्त होतो. तुम्हाला आजची ही मकर संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा. तुम्हा सगळ्यांना येत्या मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.